नमस्कार लाडक्या बहिणींनो आणि भावांनो. सोन्या चांदीच्या भावांमध्ये सध्या होत असलेले बदल परिणाम पाहून तुम्ही थक्क व्हाल. काही जण नाचू शकतात तर काही जण मात्र दुःखी होऊ शकतात. काही जणांना आनंद भेटू शकतो तर काही जणांना दुःख होऊ शकतं. असे अचानक सोन्यामध्ये काय बदल घडले जे आपल्याला रातोरात एवढं सोनं स्वस्त किंवा महाग पाहायला भेटतं आणि या सगळ्यांचा विदेशावर काय परिणाम होतो हेही आपल्याला पाहायचं आहे. तर मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो, ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला आजचे सोन्याचे ताजे दर पाहायचे आहेत, ज्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की 18, 24 आणि 22 कॅरेट सोनं प्रति 1 ग्राम, 8 ग्राम, 10 ग्रामचा सध्याचा बाजारभाव काय आहे, सोन्याचं मार्केट का आलटून-पालटून गेलं, सोन्याच्या मार्केटमध्ये येणारे दिवस कशाचे असतील, सोन्याच्या मार्केटमध्ये आपल्याला सोनं विकत घ्यायला भेटेल का नाही किंवा सोनं मातीच्या किमतीत विकत घ्यायला भेटेल, या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. बघा, सोन्याचे भाव कमी होणं आणि वाढणं हे काय आपल्या हातात नसतात. ते हातात असतात देशातील प्रगतीवर. आणि यानंतर मात्र आपल्याला पाहायला भेटतं, की अमेरिकेचा डॉलर जसा मजबूत होतो, तसं सोन्याच्या किमतीमध्ये वाढ किंवा घट होते. या तुलनेत रुपया जसा महाग किंवा स्वस्त होतो, तसेच सोन्याच्या किमतीत वाढ किंवा घट तयार होते. मात्र आता भारत आणि अमेरिकेचे सध्याची जर परिस्थिती पाहता, सध्याची परिस्थिती दोन्ही देशांसाठी चांगली नाहीये. यामुळे याचा परिणाम सोन्यावर पडताना आपल्याला पाहायला भेटतो. कारण सध्या भारत आणि अमेरिकेमध्ये तणावाचं वातावरण आहे. त्याचं कारणही तसंच आहे. भारतावर लागलेले टेरिफ हे भारताला सहन होत नाहीये आणि अमेरिका भारताकडून जास्त अपेक्षा करत असल्याने भारत आता उत्तर द्यायला लागलेला आहे. म्हणजे अमेरिकेला पहिल्यांदाच कोणतरी इतिहासात उत्तर देणारं भेटल्यामुळे सध्याचा तणाव ताणला आहे. किती दिवस ताणला आहे माहीत नाही, पण याचा सोने आणि चांदीवर असा परिणाम पडला, जे मार्केट दुमदूम निघालं. मार्केटमध्ये नेमकं काय झालं, सोन्या चांदीत रातोरात किती बदल घडले, आजचं ताजं सोनं किती आहे, हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे. मित्रांनो, सोने आणि चांदीच्या भावामधला 18 कॅरेट आज सुरुवातीला काय भाव भेटत आहे हे आपल्याला पाहायचं आहे. कारण 18 कॅरेट नंतर आपल्याला 22 आणि यानंतर मात्र आपल्याला 24 कॅरेट पाहायचं आहे. बघा मित्रांनो, आज 18 कॅरेट सोनं जे आहे, महाराष्ट्रामध्ये स्पेशल महाराष्ट्रामध्ये जे आहे काय भाव भेटत आहे. 18 कॅरेट शुद्ध सोनं एक वजनाचं म्हणजेच वजन 1 ग्रामचं आजचा दर आहे 1 ग्रामचा 7,749. तर 8 ग्राम वजनी आजचा दर आहे 61,992. तर 10 ग्राम वजनी आजचा दर आहे 77,490. हा दर 18 कॅरेटचा आहे. यानंतर मात्र 22 कॅरेटचा आजचा दर मी तुम्हाला सांगणार आहे. 1 ग्राम वजनी ₹9,470 आजचा दर आहे. 8 ग्राम वजनी ₹75,760 आजचा दर आहे. तर 10 ग्राम वजन 22 कॅरेट आजचा दर 9,000 म्हणजे ₹94,700 आहे. मित्रांनो, आता सगळ्यांचं आवडतं 24 कॅरेट शुद्ध सोनं, जे की आज 1 ग्राम, 8 ग्राम, 10 ग्राम वजनामध्ये काय खेळत आहे पाहूत. 1 ग्राम वजनाचा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव ₹10,333 आहे. 8 ग्राम वजनाचा शुद्ध 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹82,684 आहे. तर 10 ग्राम वजनाचा शुद्ध आजचा 24 कॅरेटचा भाव ₹1,03,310. याचाच अर्थ सोनं 1,03,310 वर 10 ग्राममध्ये पोहोचलं. म्हणजेच काय, तर 18 कॅरेट 10 ग्राम 77,490, 22 कॅरेट 10 ग्राम 94,700, तर 24 कॅरेट 10 ग्राम ₹1,03,310. आता सोन्याचा ऑल टाईम हायचा रेकॉर्ड किती होता, तर ऑल टाईम हायचा सोन्याचा रेकॉर्ड होता 1,02,000. मग आता सध्याचा रेकॉर्ड काय आहे, तर सध्याचा रेकॉर्ड जे आहे ऑल टाईम रेकॉर्ड तोडून सोनं ₹1,03,310 वर पोहोचलं. म्हणजे काय, तर चांदीची मी तुम्हाला मागच्याच वेळेस सांगितलं होतं, चांदीचा ऑल टाईम हायच होता 1,04,000 का 5,000 आणि चांदी खेळत होती 98,000 वर. 98,000 हून चांदी एकाच दिवसामध्ये 1,18,000 वर गेली. याचा अर्थ स्पष्ट होतो, की सोने आणि चांदीच्या किमतीत कसे बदल होतात. सारखेच म्हणजे सोन्याचा 10 ग्रामचा भाव आणि चांदीचा 1 किलोचा भाव हे जवळपास आपल्याला आजपर्यंत सारखे चालताना पाहायला भेटतात. आज त्याच हिशोबानं जे आहे मित्रांनो, सोन्याचा भाव बघा हे 98, 99, 1,02,000 2,000 इतका होता. म्हणजेच काय, तर सोनं ऑल टाईममध्ये होतं. आता ऑल टाईम हायला ज्यावेळेस सोनं तोडतं, म्हणजेच आपलाच उच्चांक सोनं ज्यावेळेस तोडतं,
त्यावेळेस मात्र सोन्याला लिमिट नसते. लिमिट नसते म्हणजे किती? 1,20,000 पर्यंत आता सोनं जायचा चान्स सगळ्यात जास्त आहे. आणि यासाठीच मित्रांनो, सोनं 1,18,000 जाणं किंवा 20,000 जाणं म्हणजेच काय? तर गरिबांच्या नावाने माथेपणा. मित्रांनो, ज्या लोकांनी सोनं घ्यायचे स्वप्न पाहिले असतील, त्यांच्यासाठी आता एक सगळ्यात अवघड बातमी म्हणजे सोनं ऑल टाईम हायच्या वरी गेलं. मग आता किती दिवस वाट बघायची? तर याची वाट आपल्याला जवळपास 1 महिना तरी बघावी लागेल, की सोनं ऑल टाईम हायच्या खाली येईल का? मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, इथून सोनं जिथं थांबेल आणि तिथून वापस येईल, ते सोन्याचा उच्चांक असेल. याचा साधा अर्थ आहे, की 1,03,000 वर सोनं आहे, म्हणजे 1,07,000 वर गेलं आणि 1,07,000 हून वापस आलं, तर 1,07,000 सोन्याचा उच्चांक झाला. तो उच्चांक तोडणं, मग पुढचा नवीन उच्चांक तयार करणं असं असतं. आता सोनं किमान 18,000 ते 20,000 वर जाऊ शकतं, असं मला तरी वाटत आहे. कारण जसं चांदीचा खेळ झाला, चांदी कुठे 98,000 होती, मात्र ऑल टाईम हाय ब्रेक केला आणि 1,18,000 वर चांदी गेली. आजही चांदीचा भाव 1,17,000 वर आहे. जास्त अपेक्षा करू नका, की सोनं आणि चांदी आपल्याला 50,000, 60,000 किंवा 40,000 ह्या भावात भेटतील, असं नाही होणार. तुम्हाला साठवायचं असेल तर आजपासून साठवणूक चालू करू शकता. कारण 2019-20 पर्यंत सोन्याचा भाव 32,000 तोळा, 30,000 तोळा होता. आज तोच भाव 1,00,000च्या घरात गेलाय. याचा अर्थ तुम्ही असे पकडू शकता, की येणाऱ्या 10 वर्षात किंवा 5 वर्षामध्ये आज 1,10,000, 1,05,000 चा भाव म्हणजेच 2,00,000, 2,50,000 वर जाणार. मग त्यावेळेस तर तुम्हाला आणखीन सोनं महागलेलं दिसेल किंवा जास्त वाटेल. म्हणून साठवायचं असेल तर 1 ग्रामपासून छोटी-मोठी साठवणूक लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांनी सुरू केलेली हरकत नाही. कारण कसं असतं, थेंब थेंब तळे साचे. पुढच्या पिढीला आपल्याला सोनं जर काही द्यायचं म्हटलं, तर एकदम सोनं आपल्याला देणं होणार नाही. मग त्यासाठी आपल्याला आजपासूनच छोटी-छोटी सुरुवात करावी लागेल. आजकाल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सुद्धा सोनं छोट्या-छोट्या भावात विकत घेता येतं आणि ताज्या भावात विकता येतं. त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने डिजिटलीही सुरुवात करू शकता. दुकानवरच जावं याची काही गरज नाहीये. मात्र दुकानवर जाऊन घेतलं तर आपल्याला हक्काचं सोनं घरी वापरायला भेटतं. हे सगळ्यात खास पॉइंट आहे. तर मित्रांनो, सोने आणि चांदीच्या किमती आजच्या अशा होत्या, जे की तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. YouTube चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका.